कोॲग्युलंट्स म्हणजेच काय, तर असे सबस्टन्स जे कोॲग्युलेशनला प्रोसेस करतात, जे हिमोरेज आहे, ब्लड लॉस होत आहे, त्या ब्लड लॉसला प्रिव्हेंट करतात, त्याला आपण काय कोॲग्युलंट्स म्हणतो. आणि अँटीकोॲग्युलंट्स म्हणजेच काय, तर असे एजंट्स जे ब्लड क्लॉटिंगला इंटरफेअर करतात, त्याला आपण आज आपल्याला बघायचं आहे कोॲग्युलंट्स अँड अँटीकोॲग्युलंट्स. कोॲग्युलंट्स अँड अँटीकोॲग्युलंट्स हा आपला युनिट नंबर 3 मधला 3rd टॉपिक आहे. ह्या युनिट नंबर 3 मधला आपण ऑलरेडी 2 टॉपिक कवर केलेले आहे, दॅट इज अँटी अरेथमिक ड्रग्स अँड अँटी हायपरलिपिडेमिक ड्रग्स. ह्या ड्रग्सचे जे काही व्हिडिओज आहे त्याचे लिंक्स हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. ज्या कोणी स्टुडंट्सनी हे व्हिडिओज बघितले नसणार त्यांनी जाऊन बघून या, सो दॅट तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार. आज आपल्याला कोॲग्युलंट्स अँड अँटीकोॲग्युलंट्स बघायचे आहे. या टॉपिकमध्ये टोटल 5 ड्रग्स आहे आणि त्याच्यामधला जो वॉरफॅरिन आहे, ह्या वॉरफॅरिनचं आपल्याला डिटेलमध्ये सगळं बघायचं आहे. म्हणजेच मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, युजेस, त्याची सिंथेसिस, त्याचं सार, प्रत्येक गोष्ट ही आपल्याला डिटेलमध्ये बघायची आहे. का बघायचं आहे, तर हा आपला स्टारवाला ड्रग आहे आणि आपल्याला माहिती आहे की जे आपले स्टारवाले ड्रग्स असतात त्या ड्रगचं आपल्याला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. म्हणजे त्याचे सार आलं, सिंथेसिस आलं, सगळं. आणि इतरत्र जे काही ड्रग्स असतात त्या ड्रगचे आपण मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस बघतो आणि स्ट्रक्चरसुद्धा बघतो. ऑब्व्हियसली मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये स्ट्रक्चर हे कंपल्सरी आहे. चला तर मग आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. स्टुडंट्स, कोॲग्युलंट्स अँड अँटीकोॲग्युलंट्स म्हणजे नेमकं काय, तर आपल्याला माहिती आहे की आपलं जे काही बॉडीमध्ये जे काही ब्लड सर्क्युलेशन होतं ते एका प्रॉपर रिधममध्ये होतं, राईट. हार्ट हे आपला थ्रूआउट बॉडीला ब्लड सप्लाय करतं, डिऑक्सिजनेटेड ब्लडला ऑक्सिजनेट करतं. आता हे जे काही ब्लड फ्लो होतं हे ब्लड फ्लो होतं विथ द हेल्प ऑफ आर्टरीज अँड वेन्स, राईट. आर्टरीजमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असतं, तर वेन्समध्ये डिऑक्सिजनेटेड म्हणजे CO2 असलेलं ब्लड असतं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता जेव्हा हे ब्लड फ्लो होतं ते एका रिदममध्ये फ्लो होणं गरजेचं आहे. आता रिदममध्ये म्हणजेच नेमकं काय, फॉर एक्झाम्पल आता नॉर्मली ब्लड फ्लो होत होतं, ठीक आहे. आपल्या बॉडीला कुठल्याही प्रकारची इंजुरी झाली, मग इंजुरी एक्सटर्नली असो की इंटरनल असतो. एक्सटर्नल म्हणजे काय, तर सरफेस एरियामध्ये कुठली इंजुरी झाली. इंटरनल म्हणजे काय, तर जे काही सरफेस एरिया आहे आपला त्याच्यामध्ये न होता जे काही सेल वॉल्स आहे, टिश्यूज आहे, टिश्यूमध्ये इंटरनली कुठेतरी रप्चर झालं, ब्लिडिंग झालं, तर अशा केसमध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल ही आपली आर्टरीज आहे आणि इथे आपलं रप्चर झालं. रप्चर झाल्यानंतर काय होतं, ब्लड नॉर्मली फ्लो होत होता, बट इथे रप्चर झाल्यामुळं काय होतं की ब्लड हे एक्सटर्नली फ्लो व्हायला लागतं. मग ते इंजुरी कुठलीही असो, एक्सटर्नली किंवा इंटरनली, ब्लड काय होतं व्हायला लागतं. कुठे कट जर झाला आपल्या बॉडीला तर काय होतं, तिथनं रक्त निघतं, बट एका पर्टिक्युलर टाईम पिरियड नंतर काय होतं की हे ब्लिडिंग जे आहे, हे जे काही ब्लड फ्लो आहे ते स्टॉप होतं. कसं स्टॉप होतं, तुम्हाला माहिती असणार की जर आपल्याला कुठं कट वगैरे लागला तर थोड्या वेळानंतर इथं रेडिश असा पार्ट दिसणं सुरू होतं, राईट. हा जो रेडिश पार्ट आहे जिथे आपण म्हणतो की आपलं जे रक्त गोठलेलं आहे, आपल्या बेसिक लँग्वेजमध्ये आपल्याला म्हणतो हे बघा किंवा आपल्याला कट लागलं होतं, ब्लिडिंग होत होतं, बट त्याला आपण प्रेस केलं किंवा त्याला काही एक्सटर्नली आपण लावलं तर काय होतं की तिथं रक्त गोटायला लागतं. रक्त गोठणं म्हणजेच काय, तर तिथे काहीतरी ऑब्स्ट्रॅक्शन निर्माण झालं. म्हणजे हे जे ब्लड फ्लो होत होतं एक्सटर्नली, इथे काहीतरी ऑब्स्ट्रॅक्शन निर्माण झालं आणि त्याच्यामुळे जे काही ब्लड फ्लो होत होतं ते फ्लो होणं थांबलं. आता काही केसमध्ये ब्लिडिंग झाल्यानंतर हे जे काही ब्लड आपल्या एक्सटर्नली फ्लो होत होतं ते थांबणं गरजेचं आहे, हे आपल्याला आत्तापर्यंत कळलं, ठीक आहे. म्हणजे हे जे काही ब्लड लॉस होत होता हे लॉस थांबणं गरजेचं आहे ब्लिडिंग नंतर. बट हे जे काही लॉस थांबत आहे त्या लॉस थांबल्यामुळे हे जे काही फॉर्म झालं ज्याला आपण रक्त गोठणं म्हणतो त्याला काय म्हणतो आपल्या फार्मसीच्या लँग्वेजमध्ये, तर त्याला आपण क्लॉट म्हणतो. म्हणजेच क्लॉट फॉर्मेशन झालं आणि क्लॉट फॉर्मेशनमुळे इथं जे काही ब्लड फ्लो होत होता त्याला ऑब्स्ट्रॅक्शन निर्माण झालं आणि ते ऑब्स्ट्रॅक्शन कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर जे आपलं ब्लिडिंग होत होतं, ब्लड लॉस होत होतं, त्या लॉसला स्टॉप करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. बट आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम हा क्लॉट जो आहे तो ॲज इट इज राहतो का, एक 4 ते 5 दिवसाच्या ड्युरेशननं काय होतं की हे जे काही क्लॉट फॉर्म झाला हा क्लॉट हा डिसअपेअर होतो आणि इथे जे काही आपली नॉर्मल स्किन आहे
ती फॉर्म व्हायला लागते, राईट. म्हणजेच एकंदरीत काय की ही जी क्लॉट फॉर्म झाला होता ते क्लॉट फॉर्मेशन जसं इम्पॉर्टंट होतं, तर हे क्लॉट डिसअपेअर होणंही आपल्याला तेवढंच इम्पॉर्टंट आहे. जर इन केस आपल्या बॉडीमध्ये हा क्लॉट जर डिसअपेअर झाला नाही तर काय होणार बघा. नॉर्मली ही आर्टरी आहे, ह्या एवढ्या पोर्शनमधनं आपला ब्लड हा फ्लो होत होता, राईट. बट क्लॉट फॉर्मेशन झाल्यामुळं काय होतं की ही जी आपली आर्टरीज आहे याचं डायमीटर कमी होतं. डायमीटर कमी झालं म्हणजेच काय, त्याचं ब्लड फ्लो जे आहे, ब्लड फ्लो हा कमी प्रमाणात होणार, कारण त्याला स्पेस कमी भेटत आहे. ब्लड फ्लो जर कमी झाला तर काय होणार, ऑक्सिजन सप्लाय कमी होणार. ऑक्सिजन सप्लाय कमी झाल्यावर काय होणार, ऑब्व्हियसली जे काही बॉडी फंक्शन आहे ते बॉडी फंक्शन डिक्रीज होणार, ठीक आहे. आणि हेच नव्हे तर काय होणार, हे जे काही आर्टरीज आहे याच्यावरती जे काही प्रेशर आहे ते प्रेशर इन्क्रीज होणार. म्हणजेच काय, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार. आणि अशा सगळ्या कंडिशन ह्या क्लॉटमुळे होऊ शकतं जर ही क्लॉट आपल्याला एक्सटर्नली न होता इंटरनली प्रोड्यूस झाली. म्हणजेच काय, तर जितकं क्लॉट होणं इम्पॉर्टंट आहे तितकंच हा क्लॉट डिसअपेअर होणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता काही असे पेशंट्स असतात, काही असे डिसीज असतात, ज्या डिसीजमध्ये काय होतं की पेशंटला जर एखादी इंज्युरी झाली तर हे ब्लिडिंग जी आहे ती ब्लिडिंग कंटिन्युअसली होत असते. आपण जे नॉर्मल हेल्दी पर्सन आहे, हेल्दी पर्सनमध्ये ते मेकॅनिझम असतं की जर ब्लिडिंग होत आहे तर ते ब्लिडिंग स्टॉप होतं. बट त्या केसमध्ये किंवा त्या पेशंटमध्ये असं होतं ते ब्लिडिंग स्टॉप होत नाही. मग अशा वेळेस काय करतो आपण, एक्सटर्नली मेडिसिन प्रोव्हाइड करतो. हे मेडिसिन काय करतात, हे जे काही ब्लिडिंग आहे त्या ब्लिडिंगला स्टॉप करण्यास हेल्प करतात. काही असे पेशंट्स आहे ज्या पेशंट्समध्ये क्लॉट्स तर फॉर्म होतात, ठीक आहे, ब्लिडिंग तर थांबते, क्लॉट फॉर्म होतात, बट क्लॉटला नॉर्मलाइज्ड होणं गरजेचं आहे. क्लॉट जे आहे ते डिसोसिएट होणं गरजेचं आहे, तर त्या पेशंटमध्ये डिसोसिएट होत नाही. मग एक्सटर्नली आपण काय करतो की मेडिसिन प्रोव्हाइड करतो. हे मेडिसिन काय करणार, ह्या क्लॉटला डिसोसिएट करणार. ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्या ब्लिडिंगला स्टॉप करतो, त्यासाठी जे काही मेडिसिन यूज केल्या जातात त्याला आपण कोॲग्युलंट्स म्हणतो. आणि जे मेडिसिन्स हे ब्लड क्लॉटिंगला स्टॉप करतात, ते प्रिव्हेंट करतात, त्यांना अँटी कोॲग्युलंट्स म्हणतात. आय होप तुम्हाला कोॲग्युलंट्स अँड अँटी कोॲग्युलंट्समधला फरक समजला असणार की असे एजंट्स जे ब्लिडिंगला स्टॉप करतात त्यांना कोॲग्युलंट्स म्हणतात, आणि असे एजंट जे ह्या क्लॉटिंगला स्टॉप करतात किंवा जे ब्लड क्लॉट होत होता त्या क्लॉटला प्रिव्हेंट करतात त्याला अँटी कोॲग्युलंट्स म्हणतात. कोॲग्युलेशन अँड अँटी कोॲग्युलेशन ही जी नॅचरल प्रोसेस आहे हे दोन्ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे नॉर्मल सर्वाईव्हसाठी, राईट. कोॲग्युलंट्स म्हणजेच काय, तर असे सबस्टन्स जे कोॲग्युलेशनला प्रोसेस करतात, जे हिमोरेज आहे, ब्लड लॉस होत आहे त्या ब्लड लॉसला प्रिव्हेंट करतात, त्याला आपण काय कोॲग्युलंट्स म्हणतो. आणि अँटी कोॲग्युलंट्स म्हणजेच काय, तर असे एजंट्स जे ब्लड क्लॉटिंगला इंटरफेअर करतात त्याला आपण अँटी कोॲग्युलंट्स म्हणतात. आता ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय हे इम्पॉर्टंट आहे, किंवा हे जे ब्लड क्लॉटिंग होतं हे कसं होतं. कारण जर आपल्याला कोॲग्युलंट्स आणि अँटी कोॲग्युलंट्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर बघायचं असणार तर आपल्याला बघावं लागणार की आधी हे ब्लड क्लॉट कशा प्रकारे होतं, राईट. तेव्हा कुठं आपल्याला त्याचं मेकॅनिझम कळणार. सो हे जे ब्लड क्लॉटिंग आहे हे एन्झायमॅटिक रिॲक्शन आहे. म्हणजे वेरियस एन्झाईम्स याच्यामध्ये इन्व्हॉल्व्स असतात ब्लड क्लॉटिंगसाठी. या सिस्टीममध्ये काय जे काही रिॲक्शन होतं ते रिॲक्शन कशाची होते, तर प्लाझ्मा प्रोटीन, प्लेटलेट्स, टिश्यू फॅक्टर अँड कॅल्शियम आयन्स हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या ब्लड क्लॉटिंगसाठी. ही जी ब्लड क्लॉटिंग आहे यालाच आपण हिमोस्टॅटिस म्हणतो. हिमोस्टॅटिस म्हणजेच काय, तर हिमो म्हणजे कनेक्टेड टू ब्लड अँड स्टॅटिस म्हणजे स्टेबल. म्हणजे जे काही ब्लडचा फ्लो होत होता त्याला स्टेबलाइज करायचा, ब्लडला कनेक्ट करायचं फंक्शन म्हणजेच काय, तर ब्लड क्लॉटिंग. आता हे नेमकं ब्लड क्लॉटिंग किंवा ब्लड कोॲग्युलेशन होतं कसं. हे जे ब्लड क्लॉटिंग किंवा ब्लड कोॲग्युलेशन आहे हे 3 स्टेपमध्ये होतं. फर्स्ट जे स्टेप आहे ते आहे वॉस्क्युलर स्पाझम. वॉस्क्युलर स्पाझम म्हणजेच काय, तर ही आपली नॉर्मल आर्टरीज आहे, याच्यामधनं ब्लड फ्लो होत होता. तर आपली जी बॉडी आहे ते रिस्पॉन्स करते ह्या इंजुरीला. कशा प्रकारे रिस्पॉन्स करते, तर फर्स्ट टाईम ह्या काय करतं, ही जी आपली आर्टरीज आहे याचं कॉन्ट्रॅक्शन करतं. म्हणजेच ही जी नॉर्मली आपली आर्टरी आहे याच्यामधनं जे नॉर्मल फ्लो होत होता याचं डायमीटर ते छोटं करतं. छोट्या केल्यामुळं काय होतं, हे जे काही आर्टरीज आहे याला कॉन्ट्रॅक्ट
करतं. याला कॉन्ट्रॅक्ट केल्यामुळं काय होतं की जे काही आर्टरीज आहे याच्यामधनं जे ब्लड फ्लो होत होता तो फ्लो कमी होतो. फ्लो कमी झाल्यामुळे काय होतं की जे काही ब्लड लॉस आहे ते लॉस कमी होतं. ही फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये काय होतं की आपल्या जे काही ब्लड वेसल्स आहे, ब्लड वेसल्समध्ये आपल्याला माहिती आहे व्हेरियस कंपोनंट्स असतात लाईक RBC, WBC, प्लेटलेट्स, प्रोटीन्स. तर सेकंड स्टेपमध्ये काय होतं की जी आपल्या आर्टरीजमध्ये प्लेटलेट्स प्रेझेंट आहे. इथे मेन्शन केलं आहे. हे जे काही प्लेटलेट्स आपल्याला दिसत आहे हे प्लेटलेट्स काय होतात, ॲक्टिवेट होतात. ज्या पोर्शनमध्ये इंजुरी झाली त्या पोर्शनमधले जे प्लेटलेट्स आहे ते ॲक्टिवेट होतात आणि जिथे रप्चर झालं तिथे ॲग्रिकेट होतात. ॲग्रिकेट झाल्यानंतर काय होतं की इथे ऑब्स्ट्रक्शन होतं. ब्लड फ्लो जो बाहेर होत होता त्याला ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं. बट स्टील ब्लड लॉस होतं. एकदम कट झाल्यानंतर एकदम आपलं ब्लिडिंग स्टॉप होत नाही. कमी होता ब्लिडिंग स्टॉप होतं. म्हणून काय होतं, फर्स्ट टाईम जे काही आपलं ब्लड लॉस कमी प्रमाणात होतं ते कशामुळे होतं तर ॲक्टिवेशन ऑफ प्लेटलेट्स, म्हणजे प्लेटलेट्सच्या ॲक्टिवेशन झाल्यामुळे काय होतात, हे प्लेटलेट्स इथे ॲग्रिकेट होतात आणि काय करतात, जे काही लॉस होत होता त्या लॉसला ऑब्स्ट्रक्शन निर्माण करतात. देन थर्ड स्टेप आहे ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंग. तर ब्लड क्लॉटिंग किंवा जे काही कोॲग्युलेशन आहे कशामुळे होतं तर प्लेटलेट्सचे ॲग्रिकेशन झाल्यानंतर इथे एक फायब्रिन्स नावांचा कंपोनंट येऊन अटॅच होतो. आता फायब्रिन्स म्हणजेच काय तर नथिंग बट द क्लॉट. म्हणजे हे बघा इथं तुम्हाला दिसत असणार की फायब्रिन हा एक फायबर लाईक स्ट्रक्चर आहे लाईक दिस. अशा प्रकारे हा जो फायब्रिन आहे एक नेटवर्क फॉर्म करतो प्लेटलेट्स थ्रू. म्हणजे प्लेटलेट्स ऑलरेडी ॲग्रिकेट झाल्या होत्या, तिथे आपला फायब्रिन येतो आणि फायब्रिन काय करतो, एक अशा प्रकारे नेटवर्क फॉर्म करतो. आणि नेटवर्क फॉर्म झाल्यामुळं काय होतं की हे जे काही ब्लड लॉस होत होता त्याला ऑब्स्ट्रॅक्शन निर्माण होतं. आणि प्लस आपल्या जे काही वेन्स आहे त्या किंवा जे काही आर्टरीज आहे, आर्टरीजमध्ये ऑलरेडी RBCs असतात आणि ते इथे येऊन एन्ट्रॅप्ट होतात. का तर RBC आपल्याला माहिती आहे कम्पॅरेटिव्हली बाकीच्या कंपोनंट्सपेक्षा त्याची साईज हे मोठी असते. तर मग हे जे काही फायब्रिन्स आहे फायब्रिनच्या नेटवर्कमध्ये ते जाऊन अडकतात आणि म्हणूनच जे काही आपल्याला रक्त गोठलेलं दिसतं ते रेडिश दिसतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला कळलं असणार की नेमकं हे जे ब्लड क्लॉटिंग आहे कशा प्रकारे होतं. फर्स्ट थिंग काय होतं की आपली जे आर्टरीज आहे किंवा वेन आहे ते कॉन्ट्रॅक्ट होते. त्याच्यानंतर काय होतं, प्लेटलेट ॲक्टिवेट होतं, ॲग्रिकेट होतं, प्लेक फॉर्म होतं आणि त्याच्यानंतर काय होतं तर फायब्रिन फॉर्म होतं. फायब्रिन म्हणजेच काय तर क्लॉट फॉर्म होतं. आणि अशा प्रकारे जे काही रप्चर झालं होतं ते सील व्हायला लागतं आणि नंतर ते सीलिंग झाल्यानंतर हिलिंग होतं. हे जे काही ब्लड क्लॉटिंग आहे जे मेन 3 स्टेजेस आहे. फर्स्ट स्टेज आहे फॉर्मेशन ऑफ प्रोथ्रोम्बिन. याच्यामध्ये 2 पाथवे येत असतात. एक आहे इंट्रेन्सिक अँड सेकंड वन इज एक्स्ट्रेन्सिक पाथवे. देन सेकंड स्टेज आहे त्याच्यामध्ये प्रोथ्रोम्बिनचं कन्व्हर्शन हे थ्रोम्बिनमध्ये होतं विच इज वन ऑफ द एन्झाईम ऑर वी कॅन से फॅक्टर फॉर रिस्पॉन्सिबल फॉर अ ब्लड क्लॉटिंग. देन थर्ड वन आहे फायब्रिनोजनचं कन्व्हर्जन होतं फायब्रिनमध्ये. फायब्रिन हे एक सोल्युबल फॉर्म आहे आणि फायब्रिनोजन हा एक सोल्युबल फॉर्म आहे आणि फायब्रिन हा इनसोल्युबल आहे जो आपला क्लॉटला रिस्पॉन्सिबल आहे. दिस वन. ओके. नाव इंट्रेन्सिक अँड एक्स्ट्रेन्सिक पाथवे केव्हा वर्क होते तर जे काही आपली ब्लड वेसल्स आहे किंवा आर्टरीज आहे त्या आर्टरीमध्ये कुठल्याही प्रकारचं जर रप्चर झाला किंवा ब्लड ट्रॉमा जर झाला तर इंट्रेन्सिक पाथवे ही ॲक्टिवेट होते. आणि जर एखादं रप्चर किंवा इंजुरी आपल्या टिश्यूंना झाली एक्सटर्नली झाली तर त्याला आपण एक्स्ट्रेन्सिक पाथवे म्हणतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपली जी पाथवे ॲक्टिवेट होते त्याला आपण एक्स्ट्रेन्सिक पाथवे म्हणतो. ह्या 2 पाथवे ही सायमल्टेनियसली रन होतात. कारण बघा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादा कट जर लागला, एखादी इंजुरी जर झाली तर काय होतं की एका जी काही पर्टिक्युलर एरिया आहे त्या पर्टिक्युलर एरियामधलं जे काही वेन्स प्रेझेंट असणार, टिश्यू प्रेझेंट असणार तिथेही कट होणार. म्हणजे या पोर्शनमधून जर ब्लिडिंग होत असणार, इंजुरी जर झाली तर इथे जे वेन्स आहे, जे टिश्यूज आहेत ते दोन्हीही रप्चर होणार. असं नाही की फक्त एखाद्याला इंजुरी झाली तर त्यांचे फक्त वेनच रप्चर झाले, एखाद्याला जर इंजुरी झाली तर त्याचे फक्त टिश्यूज रप्चर झाले. नाही, हे टिश्यू आणि हे जे काही वेन्स आहे किंवा आर्टरीज आहे हे यांचं कॉम्प्लेक्स नेटवर्क असतं आपल्या बॉडीमध्ये. मग एखाद्या ठिकाणी जर रप्चर झालं, एखाद्या ठिकाणी जर इंजुरी झाली तर त्या दोघांनाही इंजुरी होते. राईट. म्हणून हे एक्स्ट्रेन्सिक पाथवे म्हणजेच काय तर टिश्यू ट्रॉमा झाला
होतात त्या ठिकाणी आपली एक्स्ट्रेन्सिक पाथवे ही वर्क करते. आणि इंट्रेन्सिक पाथवे म्हणजेच काय, तर जिथे ब्लड ट्रोमा झाला किंवा आर्टरीजमध्ये जर ट्रोमा झाला तर तिथे इंट्रेन्सिक पाथवे वर्क करते. म्हणजेच क्लॉटिंगसाठी ह्या ज्या 2 पाथवे आहेत त्या सायमल्टेनियसली वर्क करतात. सो जेव्हा ब्लड ट्रोमा होतो म्हणजेच काय, इंट्रेन्सिक पाथवे वर्क होतात, तर फर्स्ट थिंग जे ॲक्टिवेट होते ती एन्झाईम्स ॲक्टिवेट होते. कुठले कुठले एन्झाईम, तर प्री कॅलिक्रीन, त्यालाच आपण KA म्हणतो, आणि हाय मॉलिक्युलर वेट कॅनिनोजन, हे 2 जे काही हार्मोन्स आहे किंवा त्याला आपण एन्झाईम्स म्हणतो ते ॲक्टिवेट होतं. आणि जेव्हा एक्स्ट्रेन्सिक पाथवे स्टार्ट होते तेव्हा काय होतं, तर टिश्यू फॅक्टर दॅट इज थ्रोम्बोप्लास्टिन हे ॲक्टिवेट होतात. आणि त्याच्यानंतर जे फर्दर जे फॅक्टर्स आहेत ते ॲक्टिवेट होतात. आता तुम्ही म्हणणार इथे हे जे काय दिसत आहेत फॅक्टर 3, 7 हे नेमकं आहे तर काय, तर हे फॅक्टर्स आहे जे आपल्या ब्लड क्लॉटिंगसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. तुम्हाला नोट्समध्ये मी मेन्शन केलेले आहे की नेमकं कोणते कोणते कोॲग्युलेशन किंवा कोॲग्युलंट फॅक्टर आहे जे कोॲग्युलेशन प्रोसेससाठी रिस्पॉन्सिबल असतात. लाईक फॅक्टर 1 म्हणजे फायब्रिनोजन, फॅक्टर 2 म्हणजे प्रोथ्रोम्बिन, फॅक्टर 3 म्हणजे टिश्यू थ्रोम्बोप्लास्टिन, त्याला आपण टिश्यू फॅक्टर म्हणतो. फॅक्टर 4 म्हणजेच काय, तर आयोनाइज्ड कॅल्शियम आयन्स दॅट इज CA2 पॉझिटिव्ह ज्याला म्हणतो आपण. फॅक्टर 5 म्हणजेच काय, तर लेबाइल फॅक्टर. तर असे जे काही टोटल 13 फॅक्टर आहे, 13 फॅक्टर आहे, 13 फॅक्टर हे तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल केलेले आहे. हे फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहे आपल्या ब्लड कोॲग्युलेशनमध्ये. आणि हेच इथं फॅक्टर आहे की नेमकं कुठल्या कुठल्या पाथवेमध्ये कुठले कुठले फॅक्टर ॲक्टिवेट होतात आणि ते ॲक्टिवेट झाल्यानंतर नेमकं फंक्शन कुठले शो करतात. तर जेव्हा आपली इंट्रेन्सिक पाथवे असते तेव्हा हे बघा इथं फॅक्टर नंबर 12 शो केला आहे आणि इथे फॅक्टर 12A. आता 12 किंवा 12A म्हणजे आता दोघांमधला डिफरन्स काय, तर जेव्हा फक्त असा 12 शो केला जातो तेव्हा तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे. आणि जेव्हा त्याला A हा सफिक्स लागतो तेव्हा तो जो आहे ॲक्टिवेट झालेला फॅक्टर आहे असं कन्सिडर केल्या जाते. सो इथे काय होतं आहे की जेव्हा ब्लड ट्रोमा होतो आणि हे जे 2 एन्झाईम्स आहे ॲक्टिवेट होतं तेव्हा काय होतं, फॅक्टर नंबर 12 हा ॲक्टिवेट होतो. हा जो A आहे हा काय मेन्शन करतो, तर हा ॲक्टिवेट झालेला फॅक्टर शो करतो. जेव्हा फॅक्टर 12 हा ॲक्टिवेट होतो तर तो कशाला ॲक्टिवेट करतो, तर तो फॅक्टर नंबर 11 आणि फॅक्टर नंबर 9ला ॲक्टिवेट करतो. जेव्हा फॅक्टर नंबर आपला 9 ॲक्टिवेट होतं तर तो काय करतो, फॅक्टर नंबर 10ला ॲक्टिवेट करतो. आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर एक कॉमन पाथवे आहे ज्याच्यामध्ये आपली ही जी काही इंट्रेन्सिक पाथवे आहे ती एंटर्ड करते. एक्स्ट्रेन्सिक पाथवेमध्ये काय होतं, टिश्यू ट्रोमा झाला त्याच्यानंतर टिश्यू फॅक्टर ॲक्टिवेट होता दॅट इज फॅक्टर नंबर 3. आत्ताच आपण बघितलं. हा फॅक्टर नंबर 3 काय करतो, फॅक्टर नंबर 7ला ॲक्टिवेट करतो अँड देन फॅक्टर नंबर 10ला ॲक्टिवेट करतो. आणि हे जेव्हा म्हणजे दोन्ही पाथवेमध्ये फॅक्टर 10 ॲक्टिवेट होतं, फॅक्टर 10 ॲक्टिवेट झाल्यानंतर दोन्ही पाथवेमध्ये फॅक्टर 5 ॲक्टिवेट होतं. 5 ॲक्टिवेट झाल्यानंतर कॉमन पाथवेमध्ये त्या एंटर्ड करतात. कॉमन पाथवेमध्ये काय होतं की प्रोथ्रोम्बिनेज दॅट इज CA डबल पॉझिटिव्ह कॅल्शियम आयन जो आहे तो ॲक्टिवेट करतो. आणि तो काय करतो, आपला जो प्रोथ्रोम्बिन आहे दॅट इज फॅक्टर नंबर 2ला कन्वर्ट करतो थ्रोम्बिन मध्ये म्हणजेच काय, तर त्याच्या ॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये. हा थ्रोम्बिन काय करतो, ह्या थ्रोम्बिनचं फंक्शन काय, तर फायब्रिनोजन दॅट इज फॅक्टर नंबर 1ला ॲक्टिवेट करतो फायब्रिन्समध्ये दॅट इज फर्स्ट A. आणि हा फायब्रिन्स काय, तर नथिंग बट द कॉम्प्लेक्स फॉर्म आहे. लाईक दिस आत्ताच आपण बघितलं की जो थर्ड पार्ट आहे आपल्या कोॲग्युलेशनमध्ये तर काय, तर हे फायब्रिन्स फॉर्म होतात आणि फायब्रिन्समध्ये प्लेटलेट्स अँड देन RBC जाऊन एनरॅप्ट होतात आणि आपलं जे काही ब्लिडिंग आहे ते ब्लिडिंग स्टॉप होतं. नोट्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये फॅक्टर्स दिले आहे, मेकॅनिझम शो केलं आहे की नेमकं कशा प्रकारे जे काही ब्लड क्लॉटिंग आहे ते ब्लड क्लॉटिंग एक्स्ट्रेन्सिक आणि इंट्रेन्सिक पाथवेने होतं. आता हे जे कोॲग्युलंट्स आणि अँटी कोॲग्युलंट्स आहे याला क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच कोॲग्युलंट्स कुठले कुठले आहे आपल्या सिलेबसमध्ये, तर मिनाडायन अँड ॲसिटामिनाडायन,
अँटीकोॲग्युलंट्स कुठले कुठले आहेत तर वारफॅरिन, ॲनिसिन डायोन्स आणि क्लोपिडोग्रेल. हा जो क्लोपिडोग्रेल आहे हा अँटीप्लेटलेट्स आहे. हे जे ड्रग्स आहे ह्या ड्रग्सचा आपल्याला डिटेलमध्ये मेकॅनिझम ऑफ ॲक्शन बघायचे आहे, स्ट्रक्चर बघायचे आहे, युजेस बघायचे आहे, प्लस जो वारफॅरिन आहे त्याचं सिंथेसिस आणि सारसुद्धा डिटेलमध्ये बघायचं आहे. नाव जो फर्स्ट आणि फॉरमोस्ट ड्रग आहे आपला तो आहे मिनाडायोन. मिनाडायोन हा आपला कोॲग्युलंट कॅटेगरीचा आहे आणि हा जो ड्रग्ज आहे याला विटॅमिन K3 ड्रग्स म्हणतात. म्हणजेच काय तर स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे की आपले जे काही बॉडीचे वेगवेगळे मेकॅनिझम आहे ते वेगवेगळ्या विटॅमिन्सच्या थ्रू ॲक्टिवेट होत असतात. लाईक विटॅमिन A, B, C, D, E असे वेगवेगळे विटॅमिन्स आहे. जसे वेगवेगळे विटॅमिन्स हे आपल्या बॉडीमध्ये इसेन्शियल असतात तसेच विटॅमिन K हा सुद्धा इसेन्शियल असतो ब्लड क्लॉटिंगसाठी. तर विटॅमिन K जो आहे विटॅमिन Kचे 3 मेन पार्ट्स असतात, K1, K2 अँड K3. हे जे K1 आणि K2 आहे हे नॅचरल वन आहे, नॅचरल विटॅमिन्स आहे आणि K3 जो आहे हा सिंथेटिक आहे. हा एक्सटर्नली म्हणजे लॅबॉरेटरीमध्ये सिंथेसाइज्ड केला आहे. जो आपला ड्रग आहे दॅट इज मिनाडायोन हा काय आहे तर हा सिंथेटिक फॉर्म आहे दॅट इज विटॅमिन K3 आहे. विटॅमिन Kचं फंक्शन काय आहे तर हा रिस्पॉन्सिबल आहे फॉर द सिंथेसिस ऑफ क्लोटिंग फॅक्टर 2, 7, 9 अँड 10. आणि हे क्लॉटिंग फॅक्टर काय करतात तर ब्लड क्लॉटिंग करतात. आपण आत्ताच बघितलं की कशा प्रकारे हे ब्लड क्लॉटिंग करतात. तर आपला जो ड्रग आहे दॅट इज मिनाडायोन हा मिनाडायोन काय करतो हे जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहे याच्या सिंथेसिसला इन्क्रीज करतात, त्याला स्टिम्युलेट करतात की क्लॉटिंग फॅक्टर प्रोड्यूस करा सो दॅट आपलं ब्लड क्लॉटिंग ही इझिली होणार. युजेस कुठले कुठले आहे तर हा यूज होतो इन केस ऑफ ब्लिडिंग. जर एखाद्या पेशंटला जर ब्लिडिंग जास्त प्रमाणात होत असणार तर हा मिनाडायोन आपण प्रिस्क्राईब करतो सो दॅट हा काय करतो ब्लड कोॲग्युलेशनला इन्क्रीज करतो. प्लस विटॅमिन Kची जर डिफिशियन्सी असली तरीसुद्धा हा आपण ड्रग प्रिस्क्राईब करतो. देन सेकंड ड्रग आहे ॲसिटोमिनाडायोन. म्हणजेच काय तर ॲचाच डेरिव्हेटिव्ह आहे. जर तुम्ही मिनाडायोनचं स्ट्रक्चर बघितलं आणि ॲसिटामिनाडायोनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर स्ट्रक्चर हे जवळजवळ सेम आहे. फर्स्ट बेन्झिन रिंग आहे आणि सेकंड जे रिंग आहे मिनाडायोनच्या केसमध्ये हे 2 आपले जे काही कीटोन ग्रुप्स आहे इथे अटॅच झाले आहे. बट ॲसिटोमिनाडायोनच्या केसमध्ये कीटोनला रिप्लेस केलं आहे COCH3 मध्ये. ठीक आहे, बस एवढाच डिफरन्स आहे. बाकी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस दोन्ही ड्रगचे सेम आहे. लाईक हे जे काही आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय करतात तर जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहे क्लॉटिंग फॅक्टरला सिंथेसिसला स्टिम्युलेट करतात आणि ब्लड कोॲग्युलेशनला इन्क्रीज करतात. आणि युजेस काय तर ब्लिडिंगच्या केसमध्ये ह्या ड्रगला आपण प्रिस्क्राईब करतो. देन जो नेक्स्ट म्हणजे थर्ड ड्रग आहे आपला वॅरफॅरिन. म्हणजेच अँटीकोॲग्युलंट कॅटेगरीचा हा आपला ड्रग आहे आणि जो आपण ओरली प्रिस्क्राईब करतो. ओरली ते त्याचं अँटीकोॲग्युलंट प्रॉपर्टी हे शो करतं. आणि युजेस काय तर इट इज युज्ड फॉर द प्रिव्हेंट ऑफ ब्लड कोॲग्युलेशन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ वॅरफॅरिन. स्ट्रक्चर फार काही अवघड नाही, इझिली तुम्ही आठवण ठेवू शकता. हा जो ड्रग आहे या ड्रगचा आपल्याला डिटेल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, डिटेल त्याचं सिंथेसिस आणि सारसुद्धा बघायचं आहे. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे हे आपल्या वॉरफॅरिनचं. नॉर्मली काय होतं कोॲग्युलेशनमध्ये जे डिस्कार्बोक्सी प्रोथ्रोम्बिन आहे याचं कन्व्हर्जन होतं प्रोथ्रोम्बिनमध्ये. म्हणजेच काय जो फॅक्टर 2, 7, 9 आणि 10 आहे त्याच्या ॲक्टिवेट फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात विथ द हेल्प ऑफ एन्झाईम दॅट इज गॅमा ग्लुटॅमिल कार्बॉक्सिलेज. जेव्हा हे त्याचं डिॲक्टिवेटेड फॉर्म ॲक्टिवेटमध्ये होतं म्हणजे जेव्हा आपले जे फॅक्टर्स आहे ते ॲक्टिवेट होतात सायमल्टेनियसली काय होतं की विटॅमिन K हायड्रोक्विनोन आहे याचं कन्व्हर्जन होतं विटॅमिन K इपॉक्साईडमध्ये. आणि ही जेव्हा कन्व्हर्जन होतं जेव्हा आपले फॅक्टर्स ॲक्टिवेट होतात तेव्हा अगेन आपला विटॅमिन K इपॉक्साईड हा कन्वर्ट होतं विटॅमिन K हायड्रोक्विनोनमध्ये विथ द हेल्प ऑफ एन्झाईम विटॅमिन K रिडक्टेज. आणि फर्दर विटॅमिन K हायड्रॉक्सिक्विनोन काय करतो हेल्प करतो जे काही आपले प्रोथ्रोम्बिन आहे त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी ॲक्टिवेट फॉर्ममध्ये कन्वर्ट होण्यासाठी. आणि ही जी सायकल आहे ती सायकल कंटिन्युअसली चालत असते. आणि याच्यासाठी जे मेन एन्झाईम्स आहे ते आहे गॅमा ग्लुटॅमिल कार्बॉक्सिलेज आणि विटॅमिन K रिडक्टेज. जेव्हा विटॅमिन K हायड्रोक्विनोन कन्वर्ट होतो विटॅमिन
इपॉक्साईडमध्ये, तेव्हा काय होतं, हे जे प्रोथ्रोम्बिन आहे ॲक्टिवेट फॉर्ममध्ये होतं आणि विटॅमिन के इपॉक्साईड अगेन जेव्हा विटॅमिन के हायड्रोक्विनॉनमध्ये होतं तेव्हा हा जो NAD आहे हा कन्वर्ट होतो NADH मध्ये. आता आपला हे अशाची प्रोसेस आहे, तर हे ब्लड कोॲग्युलेशनची प्रोसेस आहे. आणि आपला जो ड्रग आहे याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, किंवा हा जो कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, तर हा अँटी कोॲग्युलंट्समध्ये आहे. म्हणजे हा काय करणार, कोॲग्युलेशनच्या प्रोसेसला स्टॉप करणार. जो आपला वारफारीन जो आहे हा काय करतो, हे जे 2 एन्झाईम आहे त्याची विटॅमिन के रिडक्टेज अँड गॅमा ग्लुटामिल कार्बोक्सिलेज याचा फंक्शनला इंटरप्ट करतो. विटॅमिन के जो रिडक्टेज आहे याला इनिबिट करतो आणि ऑब्व्हियसली ह्याला जर इनिबिट केलं तर काय होणार, विटॅमिन के इपॉक्साईड विटॅमिन के हायड्रोक्विनोनमध्ये कन्वर्ट होणार नाही तर हे जे काही फॅक्टर्स आहे ॲक्टिवेट होणार नाही. कारण प्रत्येक एन्झाईमचं खूप जास्त इम्पॉर्टंट रोल असते आपले जे ब्लडमध्ये किंवा बॉडीमध्ये जे काही रिॲक्शन होत आहे त्या रिॲक्शनमध्ये. सो आपला वॉरफॅरिन काय करणार, हे जे विटॅमिन के रिडक्टेज आणि गॅमा ग्लुटामिल कार्बोक्सिलेज आहे याच्या फंक्शनला इनिबिट करणार आणि ऑब्व्हियसली इनिबिट झाल्यानंतर काय होणार, जे आपल्या ब्लड कोॲग्युलेशन होतात ते कोॲग्युलेशन प्रिव्हेंट होणार. हा जो आपला वॉरफॅरिन आहे हा वॉरफॅरिनचं सार आपल्याला बघायचं आहे. सार लिहिताना आपण काय करत असतो की जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरला आधी नाव द्यायचे असते. ठीक आहे, नाव दिल्यानंतर काय होतं की जे आपल्याला सार आहे ते इझिली लिहिता येतं. आणि जर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा जे सार लिहिताना याला जर इथेच नॉमेनक्लेचर केलं तर त्याच्यात एक फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुपला जर नाव दिले तर काय होणार, एक्झामिनरसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स देणार. सो इथे आपण नंबरिंग कशा प्रकारे केलं आहे, जे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे त्या फंक्शनल ग्रुपच्या अकॉर्डिंग आपण इथे याचं नॉमेनक्लेचर केलं आहे. लाईक फर्स्ट हा अल्कोहोल, सेकंड जो आहे ही जी रिंग आहे ह्या रिंगला आपण क्युमॅरिन रिंग म्हणतो. थर्ड वन जो आहे हा जो कंपाऊंड आहे याला आपण किटोनची चेन म्हणतो. आणि फोर्थ वन ही जी रिंग आहे ही रिंग आपली फिनिल रिंग आहे. आता फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ ह्या 4 पोझिशनमध्ये जर आपण कुठल्या प्रकारचं सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, त्याच्या नेमका पोटेन्सीमध्ये कुठल्या प्रकारचा चेंजेस होतो हे बघणं म्हणजेच काय, तर सार बघणं म्हणजे स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप बघणं. जे फर्स्ट पोझिशन आहे दॅट इज अल्कोहोल, ह्या अल्कोहोलला जर आपण रिप्लेस केलं SH ग्रुपनं तर काय होणार, त्याची ॲक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. कुठली ॲक्टिव्हिटी, तर अँटी कोॲग्युलंट जी प्रॉपर्टी आहे ती डिक्रीज होते. म्हणून इथे आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. दिस वन इज मोस्ट इसेन्शियल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ वॉरफॅरिन. सेकंड नंबरची जी क्युमॅरिन रिंग आहे ह्या क्युमॅरिन रिंग ऑल्सो इज मोस्ट इम्पॉर्टंट इसेन्शियल फॉर इट्स ॲक्टिव्हिटी. इथे जो थर्ड आणि फोर्थ पोझिशन आहे रिंगची, म्हणजेच बघा आता रिंगच्या आतमधले जर नंबरिंग केलं तर ऑक्सिजनपासून आपल्याला फर्स्ट नंबर द्यायला लागणार, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5th, 6th, 7th आणि 8th नंबर. जो थर्ड आणि फोर्थ रिंग आहे हे रिस्पॉन्सिबल आहे फॉर द ॲक्टिव्ह डेरिव्हेटिव्ज, डिफरंट ॲक्टिव्ह डेरिव्हेटिव्ज. म्हणजे जे वेगवेगळी एक ड्रग वेगवेगळे ॲक्टिव्हिटी जे शो करतो तर ते शो कुठल्या कंपाऊंडमध्ये करतो, तर थर्ड आणि फोर्थ नंबरचा जो कंपोनंट आहे त्या कंपोनंटमुळं हा आपला ड्रग जो आहे डिफरंट ॲक्टिव्ह डेरिव्हेटिव्ज फॉर्म करू शकतो. देन थर्ड जी आपली किटोनची चेन आहे, किटोनची चेन ही रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी आणि पोटेंट कंपोनंट फॉर्म करायसाठी हा किटोनची चेन ही मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करते. याला जर आपण अल्किल ग्रुपनी रिप्लेस केलं तर काय होणार, आपला जो कंपोनंट आहे त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार किंवा त्याची पोटेन्सी जी आहे ती डिक्रीज होणार. देन फोर्थ वन आहे फिनिल रिंग. फिनिल रिंग हे ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. बट इथे एखादी आपण लॉंग अल्किल ग्रुप जर अटॅच केलं, ते चेन जर अटॅच केली तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ठीक आहे, म्हणजे आता हे जे 4 आपण फंक्शनल ग्रुप बघितले ह्या 4पैकी 3 जे आहे 3मध्ये कुठल्याही प्रकारचं आपण सबस्टिट्यूशन केल्यानं ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. फक्त जे फिनिल रिंग आहे फिनिल रिंगला जर आपण रिप्लेस केलं अल्किल ग्रुपनी, लॉंग चेन ऑफ अल्किल ग्रुपनी, तर काय होणार, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार. आणि अशा प्रकारे जर तुम्ही सार लिहिला तर कोणीच तुमचा मार्क कट करू शकत नाही. तुम्हाला
पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळणार. फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप सार लिहायचा असतो. देन सिंथेसिस, आपला जो ड्रग आहे वॉरफॅरिनची सिंथेसिस कशा प्रकारे होते, तर मिथिल सॅलिसिलेट हा याचा प्रिकर्सर आहे. मिथिल सॅलिसिलेटचं ॲसिटायलायझेशन केलं जातं. ॲसिटायलायझेशन केल्यानंतर काय होतं, मिथाइल ॲसिटिल सॅलिसिलेट फॉर्म होतं. मिथिल सॅलिसिलेटचं कन्व्हर्जन होतं. इथं हा एक ग्रुप अटॅच्ड होतो आणि हा ग्रुप अटॅच झाल्यामुळं काय होतं, आपल्या कंपाऊंडचं नाव तर मिथिल ॲसिटिल सॅलिसिलेट. हा जो मिथिल ॲसिटिल सॅलिसिलेट आहे याचं सायक्लायझेशन केलं जातं. सायक्लायझेशन केल्यानंतर काय होतं की ही जी चेन आहे ह्या चेन सायकल फॉर्म करतात आणि 4 हायड्रॉक्सी क्युमॅरिन फॉर्म होतो. म्हणजे ही बघा, ही आपली क्युमॅरिन रिंग हे फॉर्म होते. देन हा जो आपला 4 हायड्रॉक्सी क्युमॅरिन आहे याची रिॲक्शन केली जाते बेन्झाइल ॲसिटोनसोबत आणि एक बॉन्ड फॉर्म होतो इथं. आणि काय फॉर्म होतं, तर आपला ड्रग दॅट इज वॉरफॅरिन हा सिंथेसाइज्ड होतं. याची डिस्क्रिप्शन इथे मेन्शन केलेलं आहे, तुम्ही नोट्समध्ये इझिली बघू शकता. नोट्स तुम्हाला कुठे अवेलेबल होणार होतात, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला इझिली अवेलेबल होणार. चॅनलची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन इझिली नोट्स हे डाउनलोड करू शकता. हा जो आपला वॉरफॅरिन आहे, वॉरफॅरिनचे यूज कुठले कुठले आहे, तर इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस किंवा पल्मोनरी एम्बोलिझम. म्हणजे खूप एक्सेस प्रमाणात जर ब्लड क्लॉटिंग झालेलं असणार तर त्या केसला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण आपला हा वॉरफॅरिनचा यूज करतो. प्लस जी सर्जरी आहे, सर्जरीच्या टाईममध्ये हा आपला ड्रग जनरली पेशंटला दिला जातं. तर कशामुळं, तर कुठल्याही प्रकारचं ब्लड क्लॉटिंग होऊ नये, थ्रोम्बोसिस होऊ नये किंवा स्ट्रोक होऊ नये, त्यासाठी आपण हा ड्रग ॲट द टाईम ऑफ सर्जरी पेशंटला दिला जातो. तर कुठल्याही प्रकारचा आर्ट्रियल फायब्रिलेशन होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा हा ड्रग आपण ॲट द टाईम ऑफ सर्जरी दिला जातो. आता आर्ट्रियल फायब्रिलेशन म्हणजेच काय, तर जेव्हा आपण अँटी अरेथमिक ड्रग्स बघितले तेव्हा आपण आर्ट्रियल फायब्रिलेशनचा मिनिंगसुद्धा बघितला. जे स्टुडंट्स प्रिव्हियस लेक्चरला अटेंड केलं आहे त्यांना या शब्दांचा अर्थ माहिती असणार. जर माहिती असणार तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की नेमकं आर्ट्रियल फायब्रिलेशन म्हणजे होतं का. आणि ज्यांना माहिती नसणार तर त्यांनी प्रिव्हियस लेक्चरला जाऊन बघा. लेक्चरची लिंक हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, सो दॅट तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार. ठीक आहे. हा ड्रग काय करतो, जे हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा डेथचे चान्सेस आहे त्या चान्सेसला कमी करतो. देन फोर्थ ड्रग आहे आपला ॲनिसिन डायोन. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ॲनिसिन डायोन. हा जो आपला ॲनिसिन डायोन आहे सेम वर्क करतो वॉरफॅरिनसारखा. याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि युजेस सेम आहे ॲज लाईक वॉरफॅरिन. हा काय करतो, तर जे ब्लड कोॲग्युलेशन आहे त्याला प्रिव्हेंट करतो बाय ब्लॉकिंग द ॲक्शन ऑफ विटॅमिन के. विटॅमिन केचं जे ॲक्शन आहे त्याला ब्लॉक करतो. वॉरफॅरिन पण काय करतो, तर वॉरफॅरिन सेम फंक्शन करतो. तर विटॅमिन के रिडक्टेज जो एन्झाईम त्याला इनिबिट करतो, तर हा काय करतो, विटॅमिन केचं जे फंक्शन आहे त्याला ब्लॉक करतो. युजेस काय, तर इट इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ डीप वेन थ्रोम्बोसिस. जे थ्रोम्बोसिस आहे त्याला डिक्रीज करायसाठी हा यूज करतो. प्लस हा काय करतो, ॲट द टाईम ऑफ सर्जरीसुद्धा देतो, सो दॅट जे स्ट्रोक किंवा थ्रोम्बोसिस होण्याचे चान्सेस आहे ते डिक्रीज होतात. देन नेक्स्ट जो फिफ्थ ड्रग आहे आपला तो आहे क्लोपिडोग्रेल. क्लोपिडोग्रेल हा आपला अँटी प्लेटलेट कॅटेगरीचा ड्रग आहे, ज्याला आपण ब्लड थिनरसुद्धा म्हणतो. ब्लड थिनर म्हणजेच काय, तर ब्लड पातळ करायचं कामसुद्धा हा आपला क्लोपिडोग्रेल करतो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्लोपिडोग्रेल. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, तर नॉर्मली जेव्हा आपल्या आर्टरीजवरती रप्चर होतं किंवा इंजुरी होते तेव्हा काय होतं, लाईक धिस इंजुरी झाली तर ब्लड फ्लो होतं. ब्लड फ्लो झाल्यानंतर काय होतं की जे साईडचे जे प्लेटलेट्स आहे ते ॲक्टिवेट होतात. ॲक्टिवेट झाल्यानंतर जे काही रप्चर आहे त्या रप्चरच्या ठिकाणी आपले प्लेटलेट्स ॲक्टिवेट होतात. जे ॲक्टिवेट झाले आणि इथे येऊन स्टेबल झाले किंवा प्लेटलेट प्लेक फॉर्म, त्या प्लेटलेट्सला ॲक्टिवेटेड प्लेटलेट्स म्हटले जाते. आणि जे रिमेनिंग प्लेटलेट्स आहे जे रेस्टिंग पोजमध्ये आहे किंवा इनॲक्टिवेटेड फॉर्ममध्ये आहे त्याला आपण रेस्टिंग प्लेटलेट्स म्हणतो. हे जे ॲक्टिवेट झालेले प्लेटलेट्स आहेत ते काय करतात, ते रिलीज करतात मेडिएटर्स लाईक ADP. ADP काय, तर हे मेडिएटर्स आहे लाईक TXA2,
SHT प्लेटलेट्स ॲक्टिवेटेड फॅक्टर्स, हे काही फॅक्टर्स आहे. हे फॅक्टर्स काय करतात, जे रेस्टिंग पोजमध्ये किंवा रेस्टिंग स्टेटमध्ये प्लेटलेट्स आहे त्या प्लेटलेट्सवरती जाऊन अटॅच्ड होतात. तिथे एक रिसेप्टार्स असतात, ADP रिसेप्टर, त्याला आपण P2Y12 रिसेप्टर म्हणतो. तिथे हे ADP जाऊन अटॅच्ड होतात आणि हे जे रेस्टिंग झालेले प्लेटलेट्स आहे त्याला ॲक्टिवेट होतात आणि फर्दर काय होतात, हे इथे जाऊन ॲग्रिकेट होतात. काय तर ऑलरेडी रप्चर झालेल्या साईडवरती ॲक्टिवेटेड प्लेटलेट्स तर ॲग्रिकेट होतात, बट जे ब्लड वेसलमध्ये जे फ्लो होत असतात त्यालासुद्धा ते ॲक्टिवेट करतात आणि इथे ॲग्रिकेट करतात, राईट. आणि ॲग्रिकेशन झाल्यामुळे काय होतं, तर ब्लड क्लॉटिंग होतं, इथं ब्लॉकेज होतं आणि ब्लड क्लॉटिंग होतं. बट हे जे काही अँटी कोॲग्युलंट्स ड्रग्ज आहे तर हे काय करतात, म्हणजेच आपला जो क्लोपिडोग्रेल आहे अँटीप्लेटलेट ड्रग आहे आणि हे काय करणार, हे जे रिसेप्टार्स आहे दॅट इज ADP रिसेप्टार, जिथे आपला ADP जाऊन बाउंड होत होता तर त्याच्या ज्या फंक्शनला हा काय करतो, आपला ड्रग ब्लॉक करतो. इथे यांचं बाउंडिंग होऊ देत नाही. जर ADP जर आपले रेस्टिंग प्लेटलेट्सला बाउंड होणार नाही तर ते ॲक्टिवेट होणार नाही आणि ॲक्टिवेट होणार नाही तर ते इथे ॲट द साईट ऑफ इंजुरी ते ॲग्रिकेट होणार नाही, म्हणजे प्लेटलेट ॲग्रिकेशन होणार नाही. आणि ऑब्व्हियसली प्लेटलेट ॲग्रिकेशन होणार नाही तर ब्लड कोॲग्युलेशन होणार नाही. दिस इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ क्लोपिडोग्रेल. क्लोपिडोग्रेलचे युजेस काय तर इट इज यूज्ड ॲन अँटीप्लेटलेट एजंट, दे प्रिव्हेंट द ब्लड क्लॉट आणि अल्सो हा काय करतो, जे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे जे चान्सेस आहे त्याला प्रिव्हेंट करतो. आय होप तुम्हाला कोॲग्युलंट्स आणि अँटीकोॲग्युलंट्समधला डिफरन्स समजला असणार आणि जे ड्रग्ज आहे ते नेमके कशाप्रकारे वर्क करतात, त्यांचं फंक्शन काय हे सुद्धा क्लिअर असणार. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत. थँक्यू.